नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सी लँग्वेज हा पार्ट सेक्शन बीमध्ये. हा पार्ट खूप महत्त्वाचा आहे सी कॅट एक्झाममध्ये. तर या एक्झाममध्ये कसे प्रश्न पडतात किंवा या एक्झाममध्ये मी कोणते कोणते टॉपिक्स केले आणि या एक्झामचं प्रिपरेशन मी कसं सुरू केलं. ठीक आहे, तर हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगू इच्छितो की मी सीकेट एक्झाम जी होती ऑगस्ट 2024च्या बॅचसाठी, त्या एक्झामसाठी मी अपियर झालेलो. तर मी 6 जुलै 2024ला मॉर्निंग स्लॉट होता माझा एक्झामचा. तर या मॉर्निंग स्लॉटच्या परीक्षेचं मी एक साधारणतः ओव्हरव्ह्यू देतो, म्हणजे इम्पॉर्टंट इन्साइट्स काय मी अनुभवले ते आज आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर ही जी लिस्ट दिसते 12 टॉपिक्सची, ही लिस्ट मी माझ्या प्रिपरेशनच्या वेळेस किंवा तयारीच्या वेळेस तयार केलेली. तर वैयक्तिक लिस्ट असल्यामुळं ही प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते, पण साधारणतः सारखीच असेल. तर हे 12 टॉपिक्स मी केलेले. ठीक आहे, त्यामध्ये हिस्ट्री ऑफ सी असेल, कीवर्ड्स इन सी असेल, स्टँडर्ड डाटा टाइप्स असतील, ऑपरेटर्सचं प्रिसिडन्स असोसिएटिव्हिटी असेल, डिसिजन कंट्रोल्स असतील, म्हणजे इफ एल स्विच केसेस असतील, व्हाईल डू व्हाईल फॉर जम्प स्टेटमेंट असतील, फंक्शन्स असतील, पॉइंटर असतील. तर हे लिस्ट आहेत. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका पानावर हे लिहून घेऊ शकता. तर या गोष्टीमध्ये ऑपरेटर्सवर मला एक प्रश्न पडलेला. त्यांनी एक कोडचे असे 4 लाईन दिलेले आणि त्यामध्ये असे मल्टी ऑपरेटर्स दिलेले. मग त्याच्या प्रिसिडन्सवरनं आणि असोसिएटिव्हवरनं आपल्याला एक डिझायर्ड आउटपुट काढायचा होता की काय आउटपुट येईल त्या कोडचा. तर डिसिजन कंट्रोलवर मला एक प्रश्न पडलेला. त्यांनी इफ एल्स आणि स्विच केसेस वापरून एक स्निपेट दिलेलं. तर परत तेच आउटपुट काढायचं होतं त्या कोडचं. इटरेशनचा मला फॉरसाठी आलेला. त्यांनी फक्त एवढं विचारलेलं की कोड बरोबर आहे आणि चुकला आहे तर काय चेंजेस करायचे आहेत. तसं फंक्शन्समध्ये पास बाय व्हॅल्यू, पास बाय रेफरन्स खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्टोरेज क्लास आहे. त्यामध्ये ते विचारतात की ते गार्बेज व्हॅल्यू काय आहे किंवा त्याचं कॅपॅसिटी किती आहे किंवा ते कशासाठी वापरतात, ॲटो कशासाठी वापरतात, एक्सटेंड कशासाठी वापरतात, बाय डिफॉल्ट कोणतं असतं. ठीक आहे, हे सगळे प्रश्न ते विचारतात. सो स्टोरेज क्लास करा फंक्शन्समध्ये. नंतर बिल्ट इन फंक्शन आणि युजर डिफाईन्ड फंक्शन्स पण खूप महत्त्वाचे असतात, ते विचारू शकतात. हे सगळंच करायचं तुम्हाला एका अर्थानं. कुठून करायचं ते मी सांगेन थोड्या पुढच्या पार्टमध्ये व्हिडिओच्या. पण मी तुम्हाला पहिला सिलेबस सांगतो की कोणते कोणते प्रश्न मला अनुभवलेत या टॉपिकमधले. पॉइंटरमध्ये व्हाईल पॉइंटर आणि नल पॉइंटरवर त्यांनी एक प्रश्न विचारला, जो थेरॉटिकल होता आणि तो खूप महत्त्वाचा होता. ठीक आहे, अरिथमॅटिक फंक्शन्स पॉइंटर पण खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. आर एचं 1D आणि मल्टी डायमेन्शनल आर ए पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामध्ये मेमरी बद्दल ते विचारतात की किती मेमरी लागली, बेस ॲड्रेस काय आहे, आणि मग ते त्याच्यामध्ये समजा ते कोड देतात आणि त्या कोडमध्ये विचारतात की A0च्या जागी काय आहे किंवा A1च्या जागी काय आहे. तर हे असे कसे प्रश्न विचारू शकतात. तर त्याच्यासाठी MCQ प्रॅक्टिस करावी लागते. आता MCQ कुठून प्रॅक्टिस करायची ही गोष्ट पण मी तुम्हाला सांगणार आहे. नंतर येतं स्ट्रिंग आणि युनियन सॉरी स्ट्रक्चर आणि युनियन स्ट्रक्चर आणि युनियनचे प्रत्येकी एक एक प्रश्न मला आलेला, जो की खूप महत्त्वाचा होता. डॉट ऑपरेटर आणि अरे ऑपरेटर असे मस्तपैकी कोड देतात आणि त्या कोड लाईनमध्ये असं एक डॉट ऑपरेटर असतो, अरे ऑपरेटर असतो आणि त्याच्यावर आपल्याला आउटपुट फाइंड करायचं असतं. ठीक आहे, स्ट्रिंगमधलं तर बघायला गेलं तर कमांड लाईन आर्ग्युमेंट खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, नंतर स्ट्रिंग युजिंग पॉइंटर आणि पॉइंटर अरिथमेटिक. कारण का स्ट्रिंग जर तुम्ही बघितलात तर स्ट्रिंगचं एक थोडंसं एक पूर्ण कन्सेप्टच वेगळा असतो. मग तो प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याबद्दल थेरी वाचणं खूप महत्त्वाची आहे. खरं बघायला गेलं तर पॉइंटर आणि आर एचे जे रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत त्याच्याबद्दलची जी थेरी आहे ती खूप महत्त्वाची आहे मला असं वाटतं, आणि ती वाचल्यामुळे मला खूप फायदा झाला परीक्षेला. ठीक आहे, फाईल हँडलिंग म्हटलं ते विचारतात. बाईट रीड राईट असेल किंवा बायनरी राईट रीड असेल, म्हणजे कन्व्हर्जनचा असतो, म्हणजे बायनरी टू हेक्साडेसिमल किंवा हेक्साडेसिमल टू बायनरी, ते खूप महत्त्वाचं आहे. तर असं जे एकंदरीत हे 12 टॉपिक्स करणं खूप महत्त्वाचे आहेत. आणि या 12 टॉपिक्सचं थेरी वाचणं, म्हणजे खरं सांगायचं झालं तर पहिला थेरी वाचून घेणे. थेरी वाचल्यानंतर MCQ सोडवणे. MCQमध्ये काय तर साधारणतः ते थेरी पण विचारतात, जी की बेसिकली रूल्स अँड रेग्युलेशनवर अवलंबून असते त्या टॉपिकच्या. ठीक आहे, आणि दुसरं ते MCQ मध्ये विचारतात ते म्हणजे स्निपेड असतात. साधारणतः तुम्हाला 80% स्निपेडच येतात आणि 20% थेरी असते. आता ते प्रश्न किती असतात ते त्याच्यावर आहे. आता साधारणतः आपण 15 प्रश्न अपेक्षित करू शकतो. 10 ते 15 प्रश्न आपण अपेक्षित करू शकतो सेक्शन बी मध्ये सी लँग्वेजमधून. ठीक आहे,
थिअरी झाल्यानंतर MCQ सोडवायचे आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती आहे म्हणजे रिव्हिजन. म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळेस परीक्षा जवळ आलेली आणि ज्यावेळेस मी ते रिव्हिजन केलं, दिस वॉज द गेम चेंजिंग प्लॅन. मला असं वाटतं जर मी रिव्हिजन केली नसती तर मला परीक्षेच्या वेळेस काही समजलं नसतं. ठीक आहे. आता थिअरी कुठून केली, तर थिअरी मी पहिल्यांदा तर मी वाचायचो फार. गिक्स फॉर गिक्स सारख्या वेबसाईटमधनं तुम्हाला चांगली थिअरी मिळू शकते. ठीक आहे. आणि गिक्स फॉर गिक्समध्ये जर वाचून मला जर नाही समजलं तर मी यूट्यूबवर जायचो, सरळ ते टॉपिकचं नाव टाकायचो आणि मी तो एकच व्हिडिओ तर मी बघून काढायचो आणि त्या व्हिडिओमधनं मग माझे स्निपेट पण म्हणजे तो कोडमधनं एक्सप्लेन करायचा व्हिडिओमध्ये. आता ते स्पेसिफिकली कोणता व्हिडिओ बघायचा असं काय नाही, मला जो समजेल तो व्हिडिओ मी बघायचो आणि ते स्निपेट वगैरे बघून माझं एक थिअरीमधलं एक बेसिक अंडरस्टँडिंग त्या टॉपिकमधलं होऊन जायचं. ठीक आहे. नंतर आपण येतो MCQ वर. आता MCQ वर मी जेव्हा आलो तेव्हा मी CCATpreparation.com नावाची एक वेबसाईट आहे. आता या वेबसाईटनं मला नाही स्पॉन्सर केलेलं, मी फक्त जेन्युअनली सांगतोय. एक मोठा भाऊ समजा किंवा एक मोठा मित्र समजा किंवा एक मोठा दादा समजा किंवा एक छोटा दादा समजा. ठीक आहे. मी इथून प्रिपरेशन केलं. या वेबसाईटमधनं मी एक पेड कोर्स घेतलेला सेक्शन ए मध्ये प्लस सेक्शन बी मध्ये. तर साधारणतः या वेबसाईटमधनं मी MCQ सॉल्व्ह केलेले आणि त्याचा उपयोग झालेला म्हणजे. ठीक आहे. दुसऱ्या वेबसाईट ज्यामधून मी खूप सारे प्रश्न MCQ सॉल्व्ह केला सी लँग्वेजसाठी ती म्हणजे होती सॅन फाउंड्री. कारण का सॅन फाउंड्रीमध्ये टॉपिक वाईज प्रश्न खूप छान दिले आहेत. तर मी प्रत्येकी 30 क्वेश्चन करायचो पर टॉपिक सॅन फाउंड्रीमधून. आणि नेक्स्ट वन इज आपलं इंडिया बिक्स फॉर शुअर. इंडिया बिक्समधले इतके प्रश्न मी सॉल्व्ह केले आहेत की ते खूप खूप मजेशीर प्रश्न असतात आणि मजा येते. जर ज्यावेळेस तुमची थिअरी जी तुम्ही पूर्ण केली, तर थिअरी पूर्ण केल्यानंतर इंडिया बिक्समधनं सॉल्व्ह करणं म्हणजे जन्नत असल्यासारखं येते. त्यामुळे इंडिया बिक्समधलं सॉल्व्ह कराच तुम्ही. ठीक आहे. आणि रिव्हिजनच्या वेळेस मी कसं केलेलं ते एक तुम्हाला सांगतो. एक मिनिट, हे फक्त रब करू दे मला. तर कसं असतं रिव्हिजनच्या वेळेस मी जेव्हा सुरुवातीलाच मी ना हँड रिटन नोट्स जे असतात आपले, ते हँड रिटन नोट्स मी काढलेले प्रत्येक टॉपिकचे, जेणेकरून मला शेवटला बघता येईल. आपण बघतो ना वरच्यावर बघणे ज्याला आपण म्हणतो, ते बघण्यासाठी मी हँड रिटन नोट्स अगोदरच काढून ठेवलेले जेव्हा मी थिअरी करायला घेतलेली तेव्हा. आणि मग ते रिव्हिजन केल्यानंतर म्हणजे अक्षरशः तुमच्या डोक्यात घुसतं. म्हणजे जेव्हा तुम्ही परीक्षेला जाता ना तेव्हा तुम्हाला पहिली जेव्हा ओळ वाचता तेव्हा तुम्हाला कळून जातं, अरे हां हेच तर आपण वाचले रूल्स रेग्युलेशन. आणि सेम गोष्ट विथ स्निपेट, म्हणजे जेव्हा तुम्ही कोड सॉल्व्ह करता ना तेव्हा तुम्हाला कळून जातं. ठीक आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम कुठे येतो साधारणतः प्रिसिडन्स आणि असोसिएटिव्हिटी लक्षात ठेवण्यासाठी या सब्जेक्टमध्ये ऑपरेटर्सची. तर हे तुम्हाला पाठांतरच करावं लागतं. ठीक आहे. हे पाठांतर केल्याशिवाय तुम्हाला जमणार नाही. हे तुम्हाला पाठच करावं लागतात ऑपरेटर्स. ठीक आहे. हे पाठ करा. शॉर्ट क्वेश्चन असतात. आणि एकंदरीत माझा अनुभव सांगतो परीक्षेला कसा होता. माझं सेक्शन ए झालेलं आणि सेक्शन बी जेव्हा सुरू झालं तेव्हा ते मिक्स क्वेश्चन असतात. म्हणजे असं नसतं की सी लँग्वेज झाल्यानंतर मग तुम्हाला डाटा स्ट्रक्चरचे क्वेश्चन असतील आणि मग तुम्हाला नेटवर्कचे क्वेश्चन असतील, मग ऑपरेटिंग तसं नसतं. ते मिक्स क्वेश्चन देतात. तर जेव्हा तुम्ही जाता परीक्षेला तेव्हा एवढंच ध्यानात ठेवायचं की शुअर शॉट द्यायचे आहेत. जे तुम्हाला येत नाही आहेत तर ते नाही करायचं. आता मी सी लँग्वेजमध्ये 2 प्रश्न सोडले कारण का मला माहीत होते की ते नाही जमत आहेत. निगेटिव्ह मार्किंग जाण्यापेक्षा 0 असलेलं कधीही चांगलं, कारण का ह्याला निगेटिव्ह मार्किंग असतं आणि निगेटिव्ह मार्किंग आपल्याला जाऊ द्यायचं नसतं. एक मेन कन्सर्न तोच असतो की आपल्याला वाटतं की ते उत्तर बरोबर असतं, पण जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट द्याल, म्हणजे मी तुम्हाला खरंच निवेदन करेन की तुम्ही मॉक टेस्ट द्या. मॉक टेस्टमध्ये मला कळून जातं की तुम्ही किती पाण्यात आहेत. आता हे मॉक टेस्ट मी कुठून दिले तर मी CCATpreparation.com या वेबसाईटवर जाऊन केलेले. मी रिपीट करतो की या वेबसाईटनं मला स्पॉन्सर नाही केलेलं. मी खरं खरं सांगतो की मी या वेबसाईटमध्ये केलं आहे म्हणून एक जेन्युअनली वाटतं की सांगावं असं म्हणून मी सांगतोय. ठीक आहे. मला काय पैसे वगैरे काय मिळत नाहीत बाबा याचे. ठीक आहे. मॉक टेस्टमध्ये तुम्हाला कळून जातं. तर सी लँग्वेजमध्ये तेच मी म्हणतो की तुम्हाला वाटतं की ते बरोबर आहे, पण जेव्हा तुम्ही मॉक टेस्ट द्याल तेव्हा तुम्हाला कळेल की ते बरोबर असते, ते फार चुकलेलं असतं. त्यामुळं जरी तुम्हाला कॉन्फिडन्स असणं खूप चांगली गोष्ट आहे, पण ओव्हर कॉन्फिडन्समध्ये जाऊन नाही नाही हेच येते असं करू नका. जर तुम्हाला शुअर शॉट 100% माहीत असेल की हेच येत आहे तर तुम्ही जाऊ शकता त्या प्रश्नाला बरोबर करून. ठीक आहे. तर दिस वॉज इट अबाउट सी लँग्वेज. आणि जर तुम्हाला हवी असेल
तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता किंवा तुम्ही लिहून काढू शकता आपल्या टू डू लिस्टमध्ये. एवढे टॉपिक्स करा असं माझं म्हणणं आहे. हे तुम्हाला खूप महत्त्वाचे असतील आणि तुम्हाला याचा खरोखर फायदा होईल. तर ऑन दॅट नोट, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलात आणि आपण भेटूयात आता पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.